Hello friends, welcome. Today we are going to see the next part. As in previous lecture we have learned about the multiplication. In this lecture we are going to see the division part. Okay, so आपण पहिल्यांदा बघितलेलं होतं की सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन. ओके, ॲडिशनमध्ये काय होतं, द नंबर गेट्स ॲडेड, एक नंबर काय होतात ॲड केले जातात, सबस्ट्रॅक्शनमध्ये नंबर डिक्रीज केले जातात, बरोबर. त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. बट इन मल्टिप्लिकेशन वी हॅव सीन दॅट द नंबर गेट्स इन्क्रीज्ड. ओके, सो by multiplying number gets increased, by division the number gets decreased. Okay, so here the answer will be small than the question. Okay, the answer will be small than the question. Okay, so what is the division, or we can say एक simple part. Okay, एक simple part आपण बघूया की डिव्हिजन म्हणजे नक्की काय. ओके, समजा एक एक्झाम्पल घेतलं आपण मल्टिप्लिकेशन. वी हॅव टेकन अन एक्झाम्पल दॅट 12 मल्टिप्लाय बाय 4 वी गेट 48. ओके, बाय मल्टिप्लाइंग 12 by 4 we get 48 answer. This is the multiplication. Okay, this is an example of the multiplication. Then in this we can see, okay, see that what will be the division. Okay, the answer is 48 and the question is 12 and 4. Okay, here we have to find that how we get this answer. Okay, how we get the answer. If you have given 12 multiplied by dash, then the answer is 48. Okay, see here we have done the answer 48. Yes, okay, we have solved the answer 48. Here the answer 48 is given, but which number should be multiplied by 12, then we will get the 48. 48 नंबर आपल्याला आहे. ओके, बट 48 भेटायला कुठल्या नंबरनं 12 मल्टिप्लिकेशन केली पाहिजे, तेव्हा तो नंबर जो असणार आहे तो काय असणार, आपला आन्सर असणार आहे. ओके, देन व्हॉट विल बी द आन्सर, द 4. ओके, हियर द 4 इज द डिव्हिजन आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. Okay, okay, we will see directly the division part. But before starting the division part, let us see some basic concepts in the division. What are that? See, first of all we will see the symbol. पहिल्यांदा आपण काय बघूया, सिम्बॉल बघूया. ओके, हा सिम्बॉल एक कॉमन सिम्बॉल आहे डिव्हिजनचा. ओके, डिव्हिजनचा कॉमन सिम्बॉल आहे. ओके, समजा आपल्याला एक क्वेश्चन आहे 10 डिवायडेड बाय 2. ओके, 10 डिवायडेड बाय 2. सो 10 जो नंबर आहे पहिला तो आपण काय करणार आहे, याच्या आत लिहिणार आहे आणि 2 हा ह्या डिव्हिजनच्या पार्टमध्ये लिहिणार आहे. ओके, म्हणजे आता 10 काय होणार आहे, 10 ला आपण म्हणणार आहे डिव्हिडंड. ओके, काय म्हणणार आहे, डिव्हिडंड. 2 ला काय म्हणणार आहे, म्हणजे काय होणार आहे, हा 10 डिव्हिडंड का, ज्याला डिव्हिजन केलं जाणार आहे. ओके, ज्या नंबरला डिव्हिजन केलं जाणार आहे त्याला काय म्हणतो आपण 10. ज्या नंबरनं त्या नंबरला डिव्हिजन केलं जाणार आहे त्याला म्हणतो आपण डिवायझर. द नंबर इन दी क्वेश्चन विच इज गोइंग टू डिवाइड, ओके, विच वी आर गोइंग टू डिवाइड, that number is called as dividend, and by which number we are going to divide, that number is called as the divisor. Okay, so 2 will be the divisor. We are going to divide the 10 number by 2. Okay, 10 number is going to divide by 2, so it is called divisor. 10 is called as the dividend. Okay, so let us see how to divide. Okay, see, पहिल्यांदा आपण बघूया, हा 2 आहे, 2 न आपल्याला डिवाइड करायचं आहे 10 ला. ओके, मग 2 च्या टेबलमध्ये 10 कधी येणार आहे, कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 10 येणार आहे. ओके, सी, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8 and 2 5 जा 10. म्हणजे 2 ला 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे, 10 येणार आहे. सो वी आर गोइंग टू राईट दॅट 5 नंबर अबाव धिस and again here we will write 10. Okay, so 10 minus 10 we are going to get 0. Okay, so our answer will be 5. What will be the our answer?
5, but that answer we will call as a quotient. ओके, व्हॉट वी आर गोइंग टू कॉल इट एज क्वेश्चन. आपण त्याला काय म्हणणार आहे, क्वेश्चन म्हणणार आहे. हे जे 5 नंबर आहे हा आपला आन्सर असणार आहे. या आन्सरला आपण काय म्हणणार आहे, क्वेश्चन म्हणणार आहे. ओके, आणि जो लास्ट पार्ट आहे इथे राहिलेला असतो त्याला आपण म्हणणार आहे रिमाइंडर. ओके, म्हणजे जेव्हा आपण सगळा एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, जे शिल्लक राहिलेलं असतं. ओके, रिमाइंडर म्हणजे काय, शिल्लक राहणारा. मग जो काय पार्ट शिल्लक राहणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, रिमाइंडर. ओके, हे 4 पार्ट्स आहेत. ओके, डिव्हिजनचे 4 पार्ट्स आहेत, हे समजून घ्या. डिव्हिडंड म्हणजे काय, ज्या नंबरला डिवाइड करणार आहे त्या नंबर म्हणजे डिव्हिडंड. ज्या नंबरनं आपण दुसऱ्या नंबरला डिवाइड करणार आहे त्याला म्हणणार आहे आपण डिवायझर. वरचा पार्ट आहे आन्सर, जो आपल्याला मेन आन्सर भेटणार त्याला आपण म्हणतो क्वेश्चन. सगळं सॉल्व्ह करून जो शेवटला राहिलेला असतो त्याला म्हणतो रिमाइंडर. ओके, हॅव यू अंडरस्टँड द बेसिक this is the basic problem of the division. Okay, before starting further I will like to tell you that please, have you done before starting the multiplication I have told you that you should learn your tables. Okay, तुम्ही टेबल्स पाठ केले पाहिजे. तुम्ही केलेत का? टेबल्स हे मस्ट आहेत. मी काय सांगितलेलं, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आता इथं हा 2चा आहे. ओके, इथं 30चा पण येऊ शकतो, इथं 27 पण येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला 27चा टेबल माहित पाहिजे. 27चा टेबल माहिती पडायला तुम्हाला काय, ते 27 इथं सॉल्व्ह करायला तुम्हाला 27चा टेबल माहिती पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय, पाठ केलं पाहिजे. मग तुम्हाला मी काय सांगितलेलं, 25 पर्यंत टेबल्स पाठ करा. ओके, मी अशी अपेक्षा करतो की सगळ्यांनी केले असतील. ओके, करा, नसेल केले तर करा, मस्ट आहे. आपल्याला इथलं पुढच्या सगळ्या एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपल्याला टेबल्स महत्वाचे. ओके, नाव वी विल स्टार्ट दी नेक्स्ट पार्ट. ओके, नाव 2 and 10 where the simple part, we will see the next. Okay, okay, in the next example we'll see, take any part. Okay, see 54 divided by, we'll see here 3. Okay, we'll take 3. Okay, now पहिल्यांदा आपण काय करणार आहे, साइन करणार आहे. विल फर्स्ट ड्रॉ द डिव्हिजन साइन. ओके, नाउ इनसाइड इट वी विल राइट द नंबर which we are going to divide. The number which is the 54 we are going to divide. Now 54 is going to divide by 3. Okay, in question the next one is 3. Okay, so what will be the 54? 54 will be the dividend, 3 will be the divisor. Okay, आता इथे बघा 54 काय डिव्हिडंड आहे, 3 हा डिवायझर आहे. आता 54 तुम्ही म्हणाल 3चा टेबल कितीपर्यंत असतो, 3 × 10/30 करतो. ओके, सगळ्यांना तिथपर्यंतच माहिती आहे. मग जेव्हा तो पार्ट अख्खा 2 येत नाही, पहिल्यांदा स्टार्टिंग नंबर घ्यायचा. वी हॅव टू टेक दी फर्स्ट नंबर. ओके, फ्रॉम द राईट साइड विल फर्स्ट टेक धिस 5 नंबर. ओके, नाव सी, this is 3 greater than 5 is greater than 3. Okay, so we will start to count the 3 table. Okay, does 5 come in the third table? Okay, do the number 5 come in the table 3? 5 हा 3च्या टेबल मध्ये येतो का, नाही येत. ओके, बरोबर. मग 5च्या आधीचा कुठला छोटा नंबर आहे, लहान नंबर. मी काय सांगतोय, व्हॉट आय एम टेलिंग, the less number, less than 5, which number comes in the table 3? Okay, does 5 come? No. Okay, do 4 number come in the 3 table? No. Okay, then the previous one which is 3. Okay, 3 comes in the 3 table. Okay, so 3 ones are 3. Here the minus sign comes between these two numbers. Okay, do you understand what we have did? 5, do the 5 number come in the third table? No. So the less than 5 number, which is that less than 5 number which comes in the third table, that is 3. So 3 multiplied by 1, 3. Okay,
Now minus from 5, minus 3 from the 5. Then what will get? 5 मधून 3 मायनस केल्यावर आपल्याला भेटणार आहे 2. विल गेट 2. Now these 4 we have to write down. ओके, ड्रॉ सच अ एरो. तुम्हाला असे एरो काढायचे म्हणजे लक्षात येईल की हा 4 आपल्याला इथं खाली घ्यायचा आहे, हा विसरायचा नाही. हा 4 आपण काय घेतला? खाली घेतला. आता परत चेक करा, 2 इज स्मॉलर देन 3, म्हणजे 2 हा 3 च्या टेबलमध्ये नसू शकतो. मग आता 2 नंबर घ्यायचे. आता काय करायचं, आपण पहिल्यांदा 1 नंबर घेतला, आता 2 नंबर घेऊया. मग 24 येणार आहे का 3 च्या टेबलमध्ये? चेक करूया. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21 आणि 3 8 जा 24. ओके, म्हणजे 24 काय येतोय? 3 च्या टेबलमध्ये येतोय. किती न मल्टिप्लाय केल्यानंतर? 8 न मल्टिप्लाय केल्यानंतर. ओके, मग 8 न मल्टिप्लाय केला म्हणून आपण इथं परत काय लिहिलं? 24. ओके, सो 24 minus 24 इट विल बिकम 0. ओके, सो तुमचा आन्सर काय भेटलं तुम्हाला? 18. 18 will be your the answer. Then what we will call the 18? 18 is your quotient and the 0 is your remainder. Okay, this was also a simple example. Did everyone understand? Okay, see, concentrate on that. First we have to take a single number. Okay, see that number is greater than 3 or not, that is greater than divisor or not. तो मोठा असेल तर त्याचा टेबलमध्ये बघा, चेक करा आहे का 3 च्या टेबलमध्ये 5 नाहीये. ओके, मग त्याच्यापेक्षा लहान नंबर घ्यायचा, मोठा घ्यायचा नाही, लहान नंबर घ्यायचा. मग 3 मल्टिप्लाय बाय 1 3. सो परत मायनस केला आपण, 5 मधून आपल्याला 3 मायनस केल्यावर 2 भेटले. हा 4 आपण खाली घ्यायचा. ओके, हा इथं घेतला नाही म्हणून हा खाली घेतला. हा दोन्ही नंबर घेतले. मग 3 च्या टेबलमध्ये 24 कधी येतं? 8 न मल्टिप्लाय केल्यानंतर. सो आपल्याला आन्सर काय भेटलं? 18. सो आन्सर काय असणार आहे आपलं? 18. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, डिड एव्हरीवन अंडरस्टँड? सी, विल टेक दी अनदर पार्ट. Okay, then we'll see the next example. We'll take 98 divided by, we'll take, what will take? 7. Okay, just take it 7. Okay. $98 divided by 7. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा 98 काय असणार आहे आपला? डिव्हिडंड असणार आहे. 7 काय असणार आपला? डिवायझर असणार आहे. ओके, आता 9 आहे. ओके, 9 काय आहे? 7 च्या टेबलमध्ये आहे का? ओके, फर्स्ट विल टेक दी फर्स्ट स्टार्टिंग नंबर. ओके, लेट अस सी दॅट इज देअर 9 इन दी 7 टेबल? नो, 9 डू नॉट कम इन दी 7 टेबल. सो less than 9, which number comes in the 7 table? So 8 comes? No. 7? Yes, 7 comes in the 7 table. So 7 1s are 7. Okay, 7 1s are 7. So what it will come? 9 minus 7, we will get 2 answer. Next step, the next number we have to take here. Okay, so what it will be? 28. Okay. Now does 28 come in the 7th table? See,
What is the 7 table? 7 1s are 7, 7 2s are 14, 7 3s are 21, 7 4s are 28. ओके 28 और 28 हा 7 च्या टेबलमध्ये येतो. कितीने मल्टिप्लाय केल्यावर? 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. ओके सो व्हॉट वी विल गेट 28. 28 minus 28 again we will get 0. Okay so your answer is 14. Okay, see, very simple, very easy. Just concentrate here, look, okay, watch here, what are the steps, remember these steps, okay, then start to solve the problems. Okay, don't directly start to solve the problems. First look here, see 2 to 3 times, watch, okay, remind that what are the steps and then try to solve. Okay, it is very simple, no, don't take any load. Okay, now we'll see the next problem. Okay, we'll see some big problem. Okay, 3-digit number divided by 2-digit number. Okay, what is 268 divided by 40? Okay, see, now this is 268 is the dividend, 14 is your divisor. Okay, this everyone knows. Now first step we will take, now here that 2-digit number, okay, divisor is of 2-digit number, so first we will take the 2 digits of the dividend. Okay, 26. Does 26 come in the 14 table? Yes, tell me, 26 comes in the 14 table? No. Okay, 14 2s are 28. So which number is smaller than 26, which comes in the 14 table? Of course it will be 14. Okay, so again 14 1s are 14. Okay, so let's minus 14 from 26. So 6 minus 4 2, 2 minus 1 2. Now 12 do not come in the 14 table, so we will take that 8 down. Okay, now we get 128. Okay, now 128. Now does 128 come in the 14 table? So come on, let us see, does 128 number comes in 14 table. See, look here, why I had told that you should learn your tables. Okay, the first examples we have taken that easy one. Okay, 2 3 7 tables, but it is next one is a 14. So you should know that 128 comes in 14 table or not. Okay, so 14 table should be learned, you should know the 14 table. So let us see, 14 1s are 14, 14 2s are 28, 14 3s are 42, 14 4s are 56, 14 5s are 70. Okay, 14 6s are 84. Okay, 14 7s are 98, 14 8s are 112, and see 14 9s are 126. Okay, 14 9s are 126. So again the further it will be greater than 128, we have to take less than 128 number. 128, does 128 comes in the 14 table? No. So less than 128, their number is 126. So 14 9s are 126. Okay, now minus the number. Okay, from 8 6 will go, it will become 2, from 2 0, from 1 1 will go, it will become 0. ओके, आपण काय केलं, 128 आहे का 14 च्या टेबल मध्ये? नाहीये. मग 128 पेक्षा लहान कुठला नंबर आहे तर 14 9 126, म्हणून आपण काय घेतला 126 घेतला, आणि 128 मधून 126 मायनस केलं, आपल्याला काय भेटला 2. सो आपला आन्सर काय भेटला आपल्याला 19. आन्सर विल बी 19. Okay, see here 268 will be our dividend, 14 will be our divisor, 19 will be our
quotient and 2. See, up to now we have seen that 0 was the remainder. So in this example we get the 2 as the remainder. So remainder will be anyone. Okay, any number will become remainder. Okay, see, look here properly, look, please concentrate on this example. Okay, and see the steps are common for each example. Okay, even it is big number or it is a small number, the steps will be same. प्रत्येक वेळी स्टेप्स काय असणार आहे, सेम असणार आहे. स्टेप्स लक्षात ठेवा. स्टेप्स लक्षात आले की काय करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, स्टेप्स करायच्या आधी तुम्हाला काय सांगितलेलं मी, तुम्हाला टेबल सगळे माहीत पाहिजे.